संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार. वाल्मी कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाकसुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल. फडणवीसांचा अभिमन्यू पवार यांना खडे बोल. फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्या. मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच. आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड. सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता. पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीत बीएमसीसाठी जागा वाटप. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती. शिंदे गट कडीपत्त्यासारखा. भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो. दोन्ही शिवसेनेत भांडणं लावून भाजप मजा बघतो. उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र. फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट. कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही. फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदेंची शेरोशायरी. मनसेची ताकद किती? मविया म्हणून ते उमेदवार सर्वांना पसंत आहेत का? गण आणि गटाची ताकद किती याचा आढावा घ्या. उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना सूचना. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून सभागृहात खडाजंगी. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंचा लक्षवेधी. मुंडे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप. निलंबनाची मागणी. एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब. प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. तुकाराम मुंडेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल. फडणवीसांकडून स्पष्ट. शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग. प्रचारात सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा. तर चौकशी करून मोरेंवर गुन्हा दाखल करा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब. शिंदेचे आमदार महेंद्र दळवींच्या पैशांच्या बंडलसह व्हिडिओ ट्विट. शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका. राष्ट्रवादीच्या रूपाने आम्ही घरात शत्रू पाळला. अंबादास दानवे आणि तटकरेंकडून कूटनीतीचं राजकारण. महेंद्र दळवींवरील आरोपानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक. दानवेंच्या प्रतिमेचं केलं दहन. स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएमचा संशयास्पद आवाज. दोन्ही शिवसेनेचा आक्षेप. उमेदवार किंवा पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा आरोप. गोंधळानंतर आजपासून खडा पहारा. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 800 रुपयांनी घसरून जीएसटीसह प्रतितोळा 1,31,016 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,000 घसरले. प्रतिकिलोसाठी 1,84,370 रुपये मोजावे लागणार. वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश. 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रॉन जप्त. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई. तिघांना अटक. अमित शहा यांचं राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र. वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रात उल्लेख. घटना राज्यसभेत रेकॉर्डवर घेण्याची विनंती. काँग्रेससह समाजवादी पक्षांवर निशाणा.